शेवटी हिरवं गार खरडा चिकन आपलं कोथमीर टाकून खायला तयार झाले। आता गाडीला पांढरी पिशवी बघितल्यावर तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार येत असेल, पण तसला काय फालतू विचार करू नका, कारण मी चिकन घेऊन आलोय गावात। पिशवी कट्ट्यावर ठेवून अनुश्रीचं काय चाललंय बघा गेलो तर ही डाराडूर झोपलेली होती, म्हणून जाऊ दे म्हणलं आता वहिनी कसं कसं चिकनचं काय काय करते ही टक लावून बघत बसल्या। तर वहिनीनं सगळ्यात आधी चिकनला 2 वेळा उन्हाळ्याची गारगार पाण्याने आंघोळ घातली। ती बघून मीच लय फ्रेश झालो, पण लय नाटकं करू नको, आंघोळ मला घातल्या म्हणून चिकन नाकातनं धूर काढला। ती ऐकलं की डायरेक्ट वहिनीनं भांडी आपटून गॅस पेटवला आणि तेल टाकून चिकनला भ्या दाखवली, पण चिकनच्या ऐवजी इकडे चिरलेला कांदा आणि खोबरंच भिवून पाणी पाणी झालं। आता भेलायच तर जा की तेलात पवाय म्हणून कांद्याची वहिनीनं चेष्टा केली। पावताना कांद्याबरोबर कोणतर असावं म्हणून वहिनीनं तमालपत्रीची 2 पानं टाकली आणि कांद्याच्या भावनेची हेळसांड करायला चालू ठेवलं। तीच हेळसांड मी सेल्फी मध्ये येऊन बघत होतो, तेवढ्यात तेलात पण भाजलेला निम्मा कांदा वहिनीनं वाटेत काढून ठेवला। त्यामुळे कांद्याला राग येऊ नये म्हणून हे बघ तुला नवीन दोस्त आणलेत म्हणून वहिनीनं चिकनला त्यात कोंबायला चालू केलं, पण कांदा म्हणला आम्हाला दोघाला खायला पण काहीतरी द्या, म्हणून त्यांच्या हळद आणि मिठाचा वर्षाव केला। येड्यागत नाचत होती दोघं पण, तेवढ्यात दोघांना मिक्स करून एक जीव करायचं वहिनीनं योग्य समजलं। त्यामुळे शेवटी दोघं पण एक दिल दो जान झालती। त्यांचं अजून चांगलं पटाव म्हणून वरनं ताट ठेवून दोघांच्या भावना शिजवाय ठेवल्या। आता यांचा पुढे काय मॅटर झाला ही तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये कळलं, तर तुम्ही गपगुमानं दुसऱ्या पार्टची वाट बघत बसा।